नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात, कलियुगाच्या प्रारंभी लक्ष्मीकांताने हरीने नवनारायणांना द्वारकेत बोलावून आणण्यासाठी सेवकांना पाठवले. त्यावेळी लक्ष्मीकांत सुवर्णाच्या सिंहासनावर विराजमान होते आणि त्यांच्याजवळ उद्धव उभे होते. इतक्यात कवी हरी, अंतरिक्ष प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, द्रुमिल आणि करभाजन हे नवनारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यांना पाहताच हरीने सिंहासनावरून खाली येत मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले, आलिंगन दिले आणि आपल्या सुवर्ण सिंहासनावर त्यांना बसवले. षोडशोपचारांनी त्यांची पूजा केली. हा मोठा समारंभ पाहून नवनारायणांनी हरीला विचारले, या गौरवपूर्ण स्वागताचे आणि आम्हाला बोलावून घेण्याचे कारण काय जनार्दना? तेव्हा हरीने त्यांना सांगितले, आपण सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकत्र येऊन मृत्यूलोकात प्रगट होऊ. हरीचे हे बोलणे ऐकून नवनारायण म्हणाले, देवा, तुम्ही आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण तो कोणत्या नावाने घ्यावा हे कळवावे. द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावे, आणि तुम्ही एकटेच नव्हे तर दुसरी अनेक मंडळी तुमच्यासोबत अवतार घेतील. जसे माझा अति आवडता उद्धव तो नामदेव होईल, व्यासमुनी तो जयदेव, शुकमुनी तो कबीर, बलराम हा पुंडलिक होईल. मी स्वतःसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर हा निवृत्ती, ब्रह्मदेव हा सोपान आणि आदिमाया ही मुक्ताबाई होईल. आणि आपण सर्व मिळून कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू. मग अवतार कोणत्या ठिकाणी व कसा घ्यावा हे नवनारायणांनी विचारले. तेव्हा हरीने सांगितले, व्यासमुनींनी भविष्यपुराणात याबद्दल आधीच वर्णन करून ठेवले आहे. ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग 3 वेळा यमुनेत पडला. त्यापैकी एक भाग एका मच्छीने म्हणजे मासोळीने गिळला. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावी. काही दिवसांनी शंकर आणि पार्वती एकांतस्थानी यमुना तटी बसले होते. तेथे शंकराने पार्वतीस गुप्त मंत्राचा उपदेश केला. पण ज्या मच्छीच्या उदरात कवी नारायण होते तिच्या गर्भाने तो उपदेश ऐकला आणि त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त झाले. तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात गर्भातून ध्वनी आला, सर्व ब्रह्मरूप आहे. शंकराने पाहिले तर मच्छीच्या उदरात कवी नारायण. शंकराने त्यांना सांगितले, तुला माझ्या उपदेशाने लाभ झाला, पण याच उपदेशाची मी तुला दत्तात्रेयांकडून करवीन. यास्तव तू बद्रिकाश्रमास ये. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकले. कामिक नावाच्या कोळ्याने ते पाहिले. तेजाळ बालक पाहून त्याने त्याचा सांभाळ केला आणि आकाशवाणीनुसार त्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेवले. हाच तो महान योगी, नवनाथांचा पहिला नाथ, मच्छिंद्रनाथ. ओम नमो आदेश.